आणि मग ज्ञानी माणसं पाप करताना दिसतात त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने उत्तर दिलंय, काम येश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. हे काम आणि क्रोध आहे ना, हे ज्ञानदरीचे वाघ, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारत जे. हे म्हणजे काम क्रोध आहेत ना, विषयदरीतले वाघ येत आणि भजन दरीतले त्या ठिकाणी मांग आहेत महाराज. हे अशा पद्धतीनं असणार हे ज्ञानाला आवृत्त करणारे अशा पद्धतीचे आहेत. ही अशा प्रश्न आणि उत्तरातून जी निर्माण झालेली आहे ना, तर ते गीताशास्त्र निर्माण झाले. दोन गुरु शिष्याच्या संवादातून शास्त्र निर्माण होतं, देवभक्ताच्या संवादातून अभंग निर्माण होता. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराया देवाबरोबर संवाद करत असताना एका ठिकाणी म्हणतात, देवा माझ्यावरती दुःखाचे डोंगर पाठवतोस, मला दुःखाचे डोंगर दाखवतोस, देवा तुझा माझा काय वैराकार आहे का? याला देवा तुझा संवाद आहे. जगद्गुरु तुकोबराया देवाबरोबर संवाद करत असताना, देवा मला जे काही दुःखाचे डोंगर दाखवतोस, तुझा माझा काही वैराकार आहे का? कधी कधी जनाबाई देवाबरोबर संवाद करतात. जनाबाईवर सोळाचा आरोप आला, चोरीचा आरोप आला आणि संत जनाबाईला पंढरपुरामध्ये सोळावर देण्याकरता निघाले. तिथल्या असणाऱ्या त्या ठिकाणी राजांनी सांगितलं, जनाबाईला सोळावर द्या, कारण देवाच्या गळ्यातलं नवरत्नाचा हार तिनं चोरलाय, देवाचा पितांबर चोरलाय. कथा मोठी महाराज, तिनं चोरला नव्हता, देवच तिला दळू लागायला गेले होते. आणि ज्या झोपडीमध्ये नामदेव महाराजाच्या राहत होते ना, हार काढून ठेवला होता खुंटीला. आणि देवाच्या गळ्यातली जी काही शाल होती ती खुंटीला काढून ठेवली होती. आणि जनाबाई सोबत देव दळीत होते. आणि सकाळ झाली, त्या ठिकाणी काकड्याला ब्राह्मण मंडळी आलेले आहेत, बडवे मंडळी पूजे करता आलेत, काकड्याला वारकरी आलेत म्हणून देव गडबड गडबड उठले 4 वाजता. आणि जणे वारकरी आलेत, बडवे आलेत पूजा करायला. मी जर नसतो विटेवर तर कसं होईल? देव ते विसरून गेले, विटेवर आले. पाहिलं त्यांनी तर हार नाही, मोठा तो असणारा प्रकार आहे. मग जनाबाईवर चोरीचा आरोप घातला आणि जनाबाईला सुळावर नेत असताना शेवटची इच्छा विचारली, जणे तुझी
शेवटची इच्छा काय सांग. आता तू सुळावर जाणार. ती म्हणे काय नाही, मला एकदा देवाशी संवाद करू द्या. आणि जनाबाई देवांच्या बरोबर संवाद करायला लागल्या. काय म्हणायला लागल्या, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझा दरबार धुंद झालेला आहे. कारण सत्ववानाचा भोगलेला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा मनसी त्याचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणी तुझा खेळ हो. सत्ववानाचा छळ करायला लागलेला आहेस तू. कीर्तिवानाचे मला सगळं तुझं माहिती आहे महाराज. हा पूर्ण अभंग त्या ठिकाणी पाहून घ्या. धुंद झाला तुझा दरबार असा हा 6 कडव्याचा अभंग आहे. देवांच्या बरोबर संवाद जनाबाईचा आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही तर देव जनाबाई देवाला भांडायला लागल्यात. अरे विद्या मूळ माईच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली. नाही काय देवाला शिव्या दे, देवा तुझी रांडरणकी झाली. त्याची जर रांडरणकी झाली असती तर तो कशाला दिसला असता. महाराज जनाबाईच्या शिव्या देवाला गोड वाटतात. आणि आपलं भक्ती आपलं नामचिंतन देवाला नको नकोस वाटत. मग बघा कसं आहे तर विठ्ठल हा संवाद आहे माऊली महाराज. अशा पद्धतीनं संत देवाच्या बरोबर संवाद करतात. जगद्गुरु तुकोबराय देवा बरोबर, देवा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय, पांडुरंगा तू माझ्या दृष्टीपुढे असाच राहिला पाहिजे. तुझं रूप मला आवडतंय आणि तुझं नाम गोजिर मला मुखामध्ये घ्यावा असं वाटतं बरं का. देवाच्या बरोबर संवाद आहे त्या ठिकाणी. देवा पुन्हा मला त्या ठिकाणी काय पाहिजे तर तूच पाहिजे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती मी भक्त तू देव आईशे करी. हे संवादातले अभंग येतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी संवाद करत असताना देवाकडे मागणी मागितली. देवा हे चिदान दे गा देवा, गुण गायीन आवडी हीच माझी, न लगे मुक्ती धन संपदा संत तुका म्हणे गर्भवासी. मला गर्भाच्या दुःखात घाल पण तुझ्या भक्ती पुढे ते गर्भाचं दुःख वजा होईन देवा. कारण तुझी भक्ती तुझं नाम तुझं नामचिंतन मला या जीवनामध्ये पाहिजे. पुन्हा काय मागतात देवाकडे संवाद करतात. देवा अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाही कंटाळा. ज्याला तुझी प्रीती आहे तुझं प्रेम आहे त्याची संगती मला दे. कधी कधी माझं चित्त तुझ्या पायावरती राहू असंही मागणं मागतात. माझे चित्त तुझ्या काहीतरी कर. चित्ती तुझे पायी डोळा अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. माझं चित्त तुझ्या पायावर राहिलं पाहिजे, डोळ्यामध्ये तुझं रूप राहिलं पाहिजे आणि मुखामध्ये तुझं नाम राहिलं पाहिजे. ही मागणी मागतात. तर आजच्या अभंगामध्ये देवाबरोबर संवाद करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू मला द्यायचं असं म्हणतोस. माझी आवड जर तू विचारली असतं तर ज्याच्या चित्तामध्ये तू बसलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे अशाची संगती मला दे. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये
ठिकाणी ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेले आहे त्यांची संगती द्या, कारण परमार्थामध्ये चित्ताला अत्यंत महत्व आहे. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे महाराज, संसारामध्ये वित्ताची गरज आहे, आणि शरीर चांगलं राहण्याकरता समान पित्ताची गरज आहे. प्रकृती जर चांगली राहायची असेल तर शरीरामध्ये पित्त, प्रपंचामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त, चित्ताची गरज आहे. चित्त नसेल तर सगळं व्यर्थ आहे महाराज. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. किंवा तुकोबराय म्हणतात, कीर्तनात बसला पण चित्त जर घरी जर ठेवला असेल तर उपयोग नाही. जवळी नाही चित्त परमार्थ व्यर्थ आहे. कारण जवळ जर चित्त नसन तर ते प्रेता समान आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. एका ठिकाणी कीर्तनामध्ये अशाच तुमच्यासारख्या माता मावलेले बसलेले, विठ्ठल विठ्ठल भजन व्हायचं, सगळेजण विठ्ठल विठ्ठल भजन टाळी वाजून करायचे, पण एक माऊली वर हात करायची, खाली हात करायची, वर हात करायची, खाली हात करायची. कीर्तन झाल्यानंतर विचारलं, काकू सगळेजण टाळी वाजत होतात पण तुम्ही वर हात खाली हात कसं करत होतात? ते म्हणते काय नाही मला, त्याचं असं झालं, कीर्तनाला गडबडीनं येताना कुलूप लावलं, पण निस्तच लावलं का कडी अडकली हेतलं काही लक्षात आलं नाही. आणि त्याच्यामुळं मी काय करत होते, ती कडीच बघत होते, ती अडकली का नाही. म्हणजे बसल्यात काकू कीर्तनात पण घरच्या कडी अडकली. त्याचं कारण आहे, चित्त कुठं गेलंय, कडी लावली का नाही. बसल्यात कुठं, कीर्तनामध्ये. चित्त नसेल तर तो परमार्थ उपयोगाचा नाही. एक जण देवपूजा करतो, देवपूजा करताना गंध लावतो, गंध 12 ठिकाणी लावायचा, त्याचा नियम आहे. गंध पूजा चालू आहे, गंध उगळणं चालू आहे, पण मनामध्ये दुसरं चिंतन आहे. काय चिंतन आहे? दुसरं चिंतन. गंध उगळायला लागला कारभारी महाराज. गणगुळी अशी उघडत असताना लय फिरलो, फिरून फिरून शेवटी जागेवरच आलो. म्हणजे याचा अर्थ गंध उगळणं झाला. फिरून फिरून शेवटी जागेवर आलो. पण काय करता, शेवटी आपलं कपाळ आहे, म्हणजे कपाळाला गंध लावा. कपाळ शेवटी आपलं कपाळ काय नाही हो. लोकांनी केसानी गळा कापला, गळ्याला गंध लावा, केसानी गळा कापला, पण काय नाही, आपणच आपले कान धरले पाहिजे. तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे कानाला गंध लावा. काय हो, तसं नाही करायला पाहिजे लोकांनी. पोटावर नाही मारायला पाहिजे, म्हणजे पोटाला गंध लावा. पाठीवर मारीनात का, पण पोटावर नाही मारायला पाहिजे, पोटाला गंध लावा. नाही पण काय नाही, शेवटी काही जरी केलं तर वरचा बघतो, माथ्यावर गंध शेवटचा. काय करतो, वरचा बघतो. पण काय करा, शेवटी आपल्या बाबूत बल नाही ना, दंडावर गंध. जाऊ द्या, जे झालं ते झालं, म्हणजे गंध धुवून टाकला. चालली पूजा, मनाने त्या ठिकाणी मात्र ते दुसरं चिंतन आहे, व्यवहारातलं चिंतन आहे, जीवनातलं चिंतन आहे, आणि इकडं मात्र पूजा चालू आहे. उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणते, त्रिवेणी संगमावर गेला पण चित्त घरी ठेवून गेला. उपयोग होता काही? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे
जोरात वाजवा जरा. वा. चित्त नाही नामी तरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थवेणी. त्रिवेणी संगमामध्ये गेला, त्या ठिकाणी असणारा तीर्थयात्रा करायला गेला, पण चित्त घरी ठेवला. एक माणूस आषाढी वारीला निघला माऊलींच्या बरोबर जाण्याकरता, बरं का बाबासाहेब, घडून निघला माऊलींच्या सोहळ्यामध्ये जाण्याकरता. आळंदीला गेला, तिथून लगेच बायकोला फोन लावला, काय ग बरं आहे का, 6 तास झाले मी प्रवासात आहे, तिकडं बरं आहे का? ती म्हणे हो हो बरं आहे, जरा आभाळ आलंय. बरे बरे. किंवा म्हणलं आभाळ आलंय मग काय पडतो का काय पाऊस? ती म्हणे ते सगळं होईल बरोबर. महाराज पहिला मुक्काम आळंदीला झाला, पहिला मुक्काम पुण्याला गेल्यानंतर म्हणला बाबा दिवसभर झालं, फोनच नाही लावला, लगेच लावला, म्हणला बरं आहे का? ती म्हणते हो बरं आहे. दुसरा मुक्कामी सासवडला गेला, तिथूनच फोन लावला, बरं आहे का? ती म्हणे बरं आहे. नंतर जेजुरी, तिथून फोन लावला. तिसरा वाघ्याला, लोणंद आहे का नाही, बरडगाव, फलटण, तरडगाव, नंतर भंडी, शेगाव, वेळापूर, माळशिरस, वाखरी, पंढरपूर. प्रत्येक मुक्कामाला गेला की इकडे फोन लावायचा आणि बरे का म्हणायचा. पंढरपूरला गेला एकादशी महाराज, चंद्रभागेला स्नानाला गेला, कपडे काढले, आता चंद्रभागे स्नान करावं ना, त्याला लगेच आठवण झाली घरची, म्हणला हो फोनच नाही लावला रात्रीपासून, जरा एकदा फोन लावतो मग स्नान करून घेतो. आणि लगेच मोबाईल काढला की लगेच फोन लावला की लागला बायकोला फोन. हा म्हणला बरं आहे का? ती म्हणली गेलंय पंढरपूरला, पण सगळं लक्ष त्याचं घरी आहे म्हणले चित्त. ती म्हणली याची जरशी आता जरा मजाच करू. ती म्हणे बरं आहे, पण अरे हो म्हणला पण सांग म्हणला लवकर, इथं लय कस तरी व्हायला लागले. हे पण काय आहे म्हणला सांग. ती म्हणे काय नाही, पण ते आपली बांडी कुत्री मेली ना म्हणे. अरे बाबा अरे म्हणला बांडी कुत्री कस काय मेली गड्या? ती म्हणे काय नाही, ते आपलं वगरू आहे ना, ते तिचं हाड तिच्या तोंडात गुतलं. म्हणलं बापरे वगरू मेलं का काय? म्हणलं म्हशीचं. वगरू कस का मेलं? काय नाही म्हैस मेल्यामुळे मेलं. बापरे म्हणलं म्हैस बी मेली का काय? म्हैस कस का मेली? काय नाही चारायलाच कोण नाही, म्हातारं गेल्यामुळे म्हैस मेली. मग म्हातारं बी मेलं का काय? म्हातारं कस का मेलं? काय नाही म्हणे, म्हातारीचं ध्यान करू करू रडू रडू मेलं. म्हणलं म्हातारी बी मेली का काय? म्हातारी कस काय मेली? म्हणे काय नाही नातवाची हाय खाल्ली त्याने. बापरे म्हणला पोरग बी मेलं का काय? पोरग कस काय मेलं? वरच्या दुधावर कवरच जगन म्हणे ते. त्याची माय बी तू बी मेली का काय? म्हणे मेल्या म्हणे काय तुझ्या संग भिताड बोलते का काय? मूर्खा. पंढरपूरला गेला, सगळं चित्त इकडे ठेवलेलं आहे. फोन ठेव, चंद्रभागेचं स्नान कर, पुंडलिकाचं दर्शन कर, प्रदक्षिणा कर, बारीला लाग दर्शन कर, काला घेऊन ये, काही काळजी करू नको इकडची. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ. चित्त ज्ञानोबा आहे म्हटले, चित्त नाही ना तुझं तिथं तर उपयोग नाही त्या परमार्थाचा. विठ्ठल विठ्ठल. चित्त मिले तर सब कुछ मिले, चित्त न मिले तर कुछ नाही मिले. झाले एक चित्त तरी बहुत. महाराज परमार्थ करत असताना एकदा एक चित्त झालं ना भरपूर होत आहे, पण परमार्थ करत असताना चित्त नसलेलं ना, किती कीर्तन ऐका तुम्ही, किती प्रवचन, किती भागवत कथा ऐका, आणि कुठं जा त्याचा उपयोग नाही. ते शरीर त्या ठिकाणी गाढव तीर्थे नाहनीला, मूर्त जायचा शृंगारीला, गाढव तीर्थे ना कडू दुर्या माकीला, गुळे जायचा. जर आतमध्ये शिरत नसन तर कडू दुर्या असताना तो भोपळा आहे ना, किती बी गुळामध्ये ठेवला तर उपयोग नाही, कारण आतमध्ये शिरत नाही. गाढव तीर्थामध्ये जरी गेलं तरी उपयोगाचं. परमार्थ करता चित्ताची आवश्यकता आहे बरं का. अनादि संसार मालेची ठाई, ते ठसावले चित्ताची ठाई, वारंवार देही सेविता. आपली वासना परत परत विषयाकडेच काय येते हो? अनादि जन्मापासून आपण विषयाचं सेवन केलेलं आहे, आणि म्हणून परत परत पुन्हा विषयाकडेच आपली त्या ठिकाणी प्रवृत्ती होत असते. काही ज्ञानोबरायांचे सुंदर ओवे आता बघा ना. परनिली कांता माहेरी जाय, चित्ती रिघाली दुरी न जाय, ते ठसावले ठाय चित्ताची या. लग्नाची बायको जरी माहेरला गेली पण मनातली गेली नाही ना, तिची सारखी त्या ठिकाणी आठवण काढून रडतो, कवा येईन काय माहिती, कवा येईन काय. कारण का ती चित्तामध्ये महाराज. म्हणून चित्तात जे आहे ना तेच त्या ठिकाणी बाहेर येत असतात. सज्जनांनो, ज्याच्या चित्तामध्ये पैसा 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 आहे त्याचं चित्त हृदय नाही राहत, त्याचे चित्त व्यामूळ होऊन जात असत. ज्याच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी गुरढोर आहे त्याचं चित्त गोठा होतं. ज्याच्या चित्तामध्ये राजकारण आहे त्याचं चित्त लोकसभा विधानसभा होईल. ज्याच्या चित्तामध्ये नटनटी आहे त्याचं चित्त चित्रपटगृह होईल. ज्याच्या चित्तामध्ये बायका मुलं आहे सारखं त्यांचा मोह आहे त्याचं चित्त घर होईल. आणि ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे
त्यांचं चित्त मंदिर होईल, मंदिर. विठ्ठल मग साधू संताने आपलं चित्त मंदिर केलेलं आहे, मंदिर. लोभ्याच्या चित्तामध्ये धन आहे, लोभी का चित्त में धन बैठा, कामी के चित्त में काम, और संतों के चित्त राम बैठा. संतांच्या चित्तामध्ये राम बसल्या. म्हणून संताने आपलं चित्त मंदिर केलं. त्या देव कुठं राहत असतो महाराज? मंदिरामध्ये राहत असतो. संतांनी आपलं चित्तच, हृदयच त्या ठिकाणी मंदिर निर्मळ. देवाला या म्हणायची गरज नाही. निर्मळ चित्त झालं रे झालं की एवोनी गोपाळ राहे तेथे. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाशाना पाजर फुटती, होतो जे कार करजते अंबर, मातले विष्णू वीर, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल सवारी. जिथं निर्मळ चित्त झालंय ना महाराज, तर तिथं सगळं असणार त्या ठिकाणी सुंदर. साधू संतांचं चित्त निर्मळ आहे, लोण्यासारखं असणार त्या ठिकाणी, नवनीतासारखं मृदू आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाय नवनीतासारखं त्यांचं चित्त असतं महाराज. आणि चित्त जर निर्मळ झालं नाही तर त्याचा परमार्थ करून काही उपयोग नाही, आहे का नाही? नाही निर्मळ जीवन जीवन म्हणजे चित्त. जर मनच निर्मळ नाही, चित्तच निर्मळ नाही, तर लक्ष, हमामा, लाईक बॉय, मोती, पुन्हा कोणती सिंथाल, किती लाव लक्ष, हे मातीत होणारे मिक्स, हे ठरलेलं आहे फिक्स. या कातड्याच्या देहाला, नाशिवंत देहाला, मातीच्या देहाला किती जरी तुम्ही लक्ष लावलं तरी शास्त्र सांगतं हे मातीचंच मिक्स होणार आहे, हे फिक्स ठरलेलं आहे, फिक्स. आणि म्हणून निर्मळ, वरून निर्मळ असणं योग्य नाही. वरील निर्मळ तर पाहिजे, पण नुसतं वरून निर्मळ आहे पण आतून जर घाण बसलेली असली तर उपयोगाचं नाही. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येते. एकनाथ महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये काम हलहल भरलेला आहे, लोभ भरलेला आहे, मोह भरलेला आहे, तो अधिकारी नाही इथला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला. अत्यंत महत्व आहे. साधू संतांनी आपलं चित्त, आपलं हृदय मंदिर बनवलं. देव येऊन त्यांच्या मंदिरामध्ये थांबल्यामुळे त्यांना संत म्हणतात. साठविला हरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यवहार. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे.
मंदिरी स्मारकारी धरीला गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर ज्याचं हृदय पवित्र आहे तिथं साठविला दाता त्रैलोक्याचा महाराज त्या ठिकाणी देव विटेवरून उडी मारली पळायला लागले नामदेव महाराज ज्ञानेश्वर देव कुठं पळायला लागले अरे भर आखाडीच्या दिवशी आषाढी वारीच्या दिवशी देव कुठं चालले पाठीमागं पळतात सावता महाराजांच्या आरण भिंडीला सावता महाराजांची मोठ चालू आहे महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी सुंदर प्रकारे सावता महाराज मोठ हाकितात आणि सुंदर अभंग म्हणतात तेव्हा देव आगे धापा टाकतात सावता मला कुठेतरी लपायला जागा दिगाड्या दोन चोर लागलेत माझ्या पाठीमागून सांगितलं ते बघ ते चोर येत आहेत आता पाठीमागून नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज येतात देव कुठे चालले सावता महाराज म्हणले उसात लपा उसात म्हणले उसात नाही लपता येत मला मक्का वाढलेली त्याच्यात लपा नाही म्हणजे तिथं नाही घासात लपा तिथं नाही लपता येत सावता तुझ्या हृदयात लपू दे सावता महाराजांनी हृदयामध्ये जागा दिली महाराज देव हृदयामध्ये लपले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज पाठीमध्ये सावता देव पाहिला का देवानी जाता जाता सांगितलं सावता मी लपलोय म्हणून सांगू नको त्यांना ते खूप म्हणजे अट्टल चोर आहेत सावता महाराजांना इकडं आड तिकडं वीर निर्माण झाली नाही सांगाव तर हे साधू संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगाव तर देवाचं वचन आहे सावता महाराज वेदांताच्या भाषेत बोलू लागले ज्याला देव जेव्हा ज्याने देवाला पाहिलंय तो सांगू शकत नाही आणि जो सांगतोय त्याने आणखी देवाला पाहिलं नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मी ज्ञानाची मूर्ती इकडे असं काही आडाख्यात बोलू नका वेदांताची नामदेव महाराज म्हणजे आपल्याला तर वेदांत पहिल्यापासूनच कळत नाही आपण फक्त नामाचे धारक आहे नामचिंतन करतो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मला कळतोय पण हे टाइम नाही वेदांताचा आम्ही घाया झालो देवाविनं देव आम्हाला सोडून देवाचा वीर आम्हाला सहन होत नाही सांगा बघा म्हणले इकडं तिकडं पाहिलं लसणात मक्कात उसात देव सापडत नाही हातात झाले त्या ठिकाणी रळकुलीला आले डोळ्यात पाणी आलं देवाला दया आली महाराज देवाला ना संतांची दया येते लेकराची दया येते देवाला वाटलं आता जास्त परीक्षा घेणं योग्य नाही देवाने सावता महाराजांच्या हृदयातून थोडासा पितांबराचा शेंडा बाहेर ढकलला ढकलल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवला नामा ज्ञान दाखवत असतं नामा आकळीत असतं नामा तो बघ सावत्याच्या हृदयामधून जो आलेला शेला आहे ना तो आपल्या देवाचाच आहे हे बघ मी ओळखलाय ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं नामदेव महाराजांनी धरून तो शेला वळल्याबरोबर देव पटकन बाहेर आला या दोनही संतांच्या लक्षात आलं देवा तुला हे सांगायचं होतं तर तिथं सांगायचं नाही इकडं कशाला आणलंय सांगितलं सोनाराच्या हाताने कान टोचावं लागतात तुमच्या मनात अहंकार आला होता का नाही आम्ही प्रत्येक वारीला येतो सावता काही मला सोडित नाही तुम्हाला दाखवून दिलंय सावताचं हृदय चोख आहे म्हणून मला त्याच्या हृदयामध्ये येऊन थांबावं लागतंय Hey!
त्रैलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरिला माळी. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी साधू संताने आपलं हृदय मंदिर बनवलं. देव तिथं येऊन राहिले म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संवाद साधतात. देवा ज्यांचं हृदय मंदिर झालं ना ते खरी संत आहेत. संतांचं अंतरंग लक्षण सांगितलंय. संतांचं नाव घेतलं नाही पण संतांचं अंतरंग लक्षणातून हे संत असतात असं दाखवलं. संतांचे दोन लक्षण, एक बहिरंग लक्षण, अंतरंग. बहिरंग लक्षण काय? गोपी चंदन ओटी हार मिरविती गळारे टाळ मृदंग घाई पुष्पाचा अनुपम्य सुख सोळारे. हे संतांचं बहिरंग लक्षण आहे. आणि अंतरंग हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, ज्याच्या चित्तात हृदय कळवळ आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे, ते संतांचं अंतरंग लक्षण आहे सज्जनांनो. आणि म्हणून अंतरंग लक्षणातले जे संत आहेत ना त्यांची संगती घडो देव वसे चित्ते. मनुष्याच्या जीवनामध्ये संगत अत्यंत महत्वाची. संगतीने होतो पंगतीचा लाभ. जशी संगत असन त्या पद्धतीनं आपलं मन होत असतं म्हणून संगत महत्वाची. एखादा म्हणला मी पित नाही हो पण पिणाऱ्याच्या संगतीत पित नाही ना तू एक दिवस पिशील. एखादा म्हणला मी चोरी करीत नाही तो आपला मित्र आहे तो चोर त्याच्यामुळे त्याच्या संगतीत राहतो. मी बोलत नाही बरं का तुकोबाराय म्हणतात तू राहतो त्याच्या संगतीत एक दिवस चोरी करशील. बैसता चोराची संगती तैसीच होय बुद्धी देखताची चिंधी मन धावी. चोराच्या संगतीत बसला ना एक दिवस तुझं मन चोरी करण्याकरता धावल्याशिवाय राहणार नाही. बैसता व्यभिचाराच्या संगती तैशीच होय बुद्धी देखताची नारी मन धावी. महाराज जशी संगत असन तसं माणसाचं मन तिकडं वळल्या जातं. संगतीने माणसाचं मन बिघडल्या जातं. सज्जनानो तीन प्रकारची संगती कुसंगत विसंगत आणि सुसंगत. कुसंगत ही आपल्या वाईट वासनेने आपण कुसंगतीला जात असतो आणि विसंगत प्रारब्धाने प्राप्त होत असते आणि सुसंगत प्रयत्नपूर्वक करावं लागत असते. विठाला वाईट संगत आपल्याला त्या ठिकाणी कधी कधी आपलं मन वाईटाच्या मागे जात असतं आणि मग वाईटाची संगत लागत असते. पण ही कुसंगती कधीच त्या ठिकाणी माणसाने करू नये. कारण कुसंगतीत किती जरी साधू असला किती सज्जन असला तर कुसंगतीमध्ये तो बिघडल्या जातो. कुसंगी नाडी साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात हिरा हाय हिरा. जो ओरिजिनल हिरा असतो ना महाराज ओरिजिनल हिरा डुप्लिकेट हिरा उमरे महाराज कशावरून ओळखायचा?
जो ओरिजिनल हिरा असतो ना तो आयरनीवर ठेवायचा आणि वर- हिरा ठेवीता ओरिजिनल हिरा आयरनीवर ठेवला आणि वरून घाणाने मारला तर तो फुटत नाही. ओरिजिनल एवढा कडक असतो तो ओरिजिनल हिरा आहे ना, वरून घाणाने मारल्यानंतर एक तर आयरनी शिरण नाही तर घाणा शिरण पण फुटत नाही. आणि जो डुप्लिकेट आहे ना तो भंगून जातो. ओरिजिनल एवढा असणारा ओरिजिनल हिरा, कडक हिरा, वरून घाणाने मारला तरी न फुटणारा हिरा, पण त्याला जर ढेकणाची संगत झाली तर त्या ठिकाणी त्याची ढेपच्यासारखी राख होते. ढेपच्यासारखी राख. एवढा ओरिजिनल हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेल्यामुळे भांगला. मी त्या हिऱ्याचं सांगत नाही हो, हिऱ्या हो बर का. दोन पायाचे हिरे आपण सर्वच, आपण ओरिजिनल हिरे आहेत. पण हे कणाच्या संगतीत गेलो तर भंगलो. जसा तो हिरा भांगला तसा. म्हणून आणखीन हिरे असतात ना, हे सगळे हिरे देवानी निर्माण केलेले. 3.5 हाताचे हे हिरे देवानी निर्माण केले. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहे. तुम्हाला वाटतंय काय यांच्यामध्ये आमच्यामध्येच गुण आहे? तुमच्यात बसणाऱ्यामध्ये खूप मोठे मोठे गुण येतं. नेतृत्वाचं, कलेचं गुण आहे तुमच्या मागे, व्यवहाराचे गुण येतं. कोणी शिकलेलं आहे, कोणी सवरलेलं येतं. वेगवेगळ्या प्रकारचे गुण येतात सगळ्याकडे. कोणाकडे धाडस आहे, कोणाकडे त्या ठिकाणी असणारं बळ आहे, सगळ्या कोणाकडे बुद्धिबळ आहे, कोणाकडे मनुष्यबळ आहे. सगळ्या गोष्टी आहेत महाराज. हे हिरे पण कदाचित कुसंगतीत गेलं की बंगला. कुसंगी नाडी वा, बंगला कुसंगेमध्ये गेल्यानंतर. म्हणून हा प्रवाहाच्या ओघात येत असत ते आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा कुसंगत करायची नाही महाराज. कुसंगत जरी मन गेलं तरी त्या मनाला परिवर्तन केलं पाहिजे. म्हणून संतांनी पहिलं मनाला परिवर्तन केले महाराज. मनाला बोध केलाय. मनोबोध येत ना समर्थांचे 200 श्लोकाचा मनोबोध. समर्थांनी पहिल्यांदा मनाला बोध केला, नंतर जनाला बोध केला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व. मुलांच्या पाठी जय जय रघुवीर समर्थ. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. हे सगळे मनाला उपदेश. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मच्छरू दंब वारू. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आता जर 200 म्हणायला लागलं तर रात्रच येणार. मनाला बोध आहे महाराज. आणि म्हणून कुसंगती मनाने होत असते, तिकडं मन जाऊ द्यायचं नाही. हो, कुसंगती विसंगती प्रारब्धाने प्राप्त होत असते. होऊ नये एखाद्याच्या संसारात पण होत असते. 2 जण भाऊ आहेत, एकाच आईचे लेकर आहेत, पण एक सात्विक आहे आणि एक नास्तिक आहे. विसंगती महाराज. भावाभावाचं न बनणं. अहो आपलं जाऊन द्या, किस दरे में कसकस. पण रावण आणि विभीषण 2 जण भाऊ आहेत, पण एकाला काम आवडतो आणि एकाला राम आवडतो. रावण एवढा आहे, 5 लक्ष घर पाषाणाचे देते, 7 लक्ष देते विटाबंदी. कोटी घरे देते काशाने शुद्ध कांचनाची, 7 कोटी एवढी संपदा आहे त्याची. काम आवडला त्याला, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा
तर बिभीषणाला लंका प्राप्त झाली. रावण एवढा बलाढ्य, एवढी तपश्चर्या आहे, एवढं सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. 33 कोटी देव ताब्यामध्ये, पण कामाच्या आरी गेला, बर्बाद झाला. बिभीषण बिचारा गरीब आहे, पण लंकापती झाला. नुसता लंकापती नाही झाला हो, ऐकतात ना तुम्ही, बिभीषण चिरंजीव झाला. सात वाचा एकदा जोरदार. अश्वत्थाम बलिर्व्यासो बिभीषण कृप परशुरामस्य सत्तैत चिरंजीविनः. अश्वत्थामा बलिर्व्यासो हो, आहे का नाही, त्याच्यामध्ये 7 चिरंजीवामध्ये बिभीषण एक चिरंजीव झाला. रामाच्या नादी लागला. विसंगत आहे महाराज, भाऊ भाऊ आहेत, एकाच आईचे लेकर आहेत, पण एकाचं मन असं एकाचं मन तसं आहे. याला विसंगती म्हणतात. भावा भावाचं न बनणं. कधी कधी बाप लेकाचं बनत नाही महाराज. बाप कीर्तनात असतो रात्री 12ला आणि मुलगा ढाब्यावर असतो दारू प्यायला. कारण बाप लेक आहेत, एका घरातले आहेत, पण दोघांचं बनत नाही. दोघांचे विचार वेगळे आहेत. हिरण्यकश्यपाने प्रल्हाद बनलंय का दोघांचं कधी? शेवटी हिरण्यकश्यपाला मारावं लागलं महाराज. कधी कधी आई मुलाची विसंगती असते. कैकेयी आणि भरत विसंगत आहे, आई मुलाचं बनत नाही. कारण का? विसंगती प्रारब्ध घेऊन आलेला असतं. भावा भावाचं न बनणं, आई मुलाचं जावा जावाचं न बनणं, आई मुलाचं न बनणं, घरात त्या ठिकाणी न बनणं, त्याला विसंगती म्हणतात. कधी कधी नवरा बायको मध्ये विसंगती असते, वा, त्याला विसंगती म्हणतात. कानडीने केला मराठा भरतात. उत्तर आमचे गुरुजी सुंदर सांगायचे विसंगती होती. मी सांगतो आता, टाइम झाला पण सांगतो. विठाला विठाला त्याला विसंगत म्हणतात माऊली महाराज. कानडी त्या ठिकाणी मुलगी, महाराष्ट्रामधला मुलगा कर्नाटक मध्ये शिकायला, आणि कर्नाटकातली मुलगी, दोघांचं त्या ठिकाणी ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर लग्नात झालं. शुभमंगल वेळ झाल्यामुळं ते कुंकू टिळा सगळं जाऊन द्या आणि लग्न लागलं. पण महाराष्ट्रीयन मुलाला कानडी कर्नाटकी भाषा येत नाही, तिला मराठी भाषा येत नाही. हा म्हणला चल आता महाराष्ट्रामध्ये राहायला जाऊ. ती म्हणली चला नाही म्हणली. ती संकेतावरून निघली. दोघेही रेल्वेत बसले. बसल्यानंतर आता बोलायचं कोणी, बरं काय बोलायचं, कसं बोलायचं, कसं ओळखायचं, बोलायचं एकमेकाच, कारण दोघांची भाषा कळत नाही. बोलावं तरी उपयोग नाही, काय बोलावं. दोघं बी त्या सीटवर बसले, एकमेकाकडे टुळू टुळू बघू लागले. पण आता बोलावं तरी कशावरून, कसं बोलावं, बोललेलं कळत आहे का तरी, नुसतं बघणे आहे का नाही. एकमेकाकडं पायीनं श्रीमुख वा, मग बरं आहे, असं नुसतं बघतात. निमित्त केलं, पुढे रेल्वे स्टेशन, एका स्टेशनला उभारली. याला वाटलं आता तिथं बोलतच नाही, पण शेवटी मी नवरदेवाला सुरुवात केली पाहिजे. जो बोलला पण मराठीतून बोलला. म्हणला का ग, निमित्त पाहिजे ना काहीतरी बोलायला, नाहीतर ते नाही का. मग ते म्हणले कोण आहे, मग मी म्हणले मीच आहे. हे म्हणला का ग, आता हे कर्नाटकातलं स्टेशन होतं ते. म्हणला काय हे कोणतं स्टेशन आहे. तेव्हा तिला काही ती ही भाषा कळली नाही. तेव्हा ती कर्नाटक भाषेत म्हणली यल कंट्री. हा, यल कंट्री म्हणजे काय म्हणता. याला वाटलं यल कंट्री नावाचं स्टेशन आहे. ती रेल्वे पुढे गेली. पुढे गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्टेशनला उभा राहिली. बोलणं पुन्हा बंद पडलं, निमित्तच नाही काही बोलायला. नंतर त्याने विचारलं हे कोणतं स्टेशन आहे. ती म्हणली यल कंट्री म्हणजे काय म्हणतात. त्याला वाटलं ती खुर्दा असं की बुद्रुक असं. नंतर पुन्हा रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी निघली. तिसऱ्या रेल्वे स्टेशनला थांबली. ते म्हणला हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे. तेव्हा तिचं तेच प्रश्न, यल कंट्री म्हणजे काय म्हणतात. याला राग आला. याला वाटलं लग्न झाल्या एवढी जर मस्करी करायला लागली ही, घरी गेल्यावर कसं राहील. म्हणजे तीन कुठे यल कंट्री असतात का काय. राग आला. रागाच्या भरात बाई मागं केली, हार दिशी घाला. तशी नाही, जरा जोरात हाण ना. लग्न झाल्यावर अशी हाणशील ना. मला जोरात एक लगावून दिल्याबरोबर ती म्हणजे नीलकुंडरी म्हणजे कामून मारली. ते म्हणलं मग तसं सांग ना ही नीलकुंडरी आहे म्हणून. विसंगत काय जगद्गुरु तुकोबरायांचं संशोधन आहे बघा ना. याला प्रपंचातलं विसंगत म्हणतात. मराठीने एकाचे उत्तर एक नाही
नवऱ्याला जर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या सगळ्या देवा धर्माची वारकऱ्यांची सगळ्यांची आवड असली, बायकोला नसली तर अवघड होऊन जात. एका गावामध्ये त्याला खूप आवड आहे. वारकरी आल्यानंतर घरी नेले, चला म्हणे वारकरी बाबा जरा जेवण करून जा, तुम्ही आता पंढरपूरला चाललात पण जेवण करून जा. बाईला वारकरी पाहिल्यात तळपायची आग मस्तकाला जायची, आणि याला म्हटलं वारकरी जेव घालायची आवड. नेलं घरी. घरी नेल्यानंतर ह्यो म्हणला, हे बघ हे वारकरी आले, वारकरी बाबा आलेले त्या यांच्याकरता सुंदर स्वयंपाक कर, मी आता लगेच शेतातून जाऊन येतो, ते जरा बैल घरी घेऊन येतो. ती म्हणजे जा. हे शेतामध्ये गेलं बैल आणायला महाराज त्या ठिकाणी. बाई वारकऱ्याच्या पुढे आली, मोठ्या मोठ्याने रडू लागली, हानू हानू घेऊ लागली, रडू लागली. वारकरी म्हणे काय झालं? बाई म्हणे तुम्ही वारकरी आहेत म्हणून मला दया आली तुमची, नाहीतर दुसऱ्याचं काय नसतं बाई, आमचा मालक लय द्वारे म्हणे, लयच कठीण आहे, लयच कठीण आहे त्याचा स्वभाव, मीच काढू जाणं म्हणे, हे सगळं मीच काढलं, नाही तर दुसरी नसती टिकली म्हणे. अशा सगळ्याच म्हणतात, पण सगळ्याच राहिलेल्या असतात. मी म्हणून राहिले, नाहीतर यायचा का संसार झाला असता का काय? वारकरी म्हणे पटकन सांगा, वेळ झाला, 11 वाजत आले. ती म्हणे काय नाही, हो असा तुमच्यासारखा गरीब लांबचा वारकरी घरी आणतो, दिसायला वरून माळकरी गंध लावणार आहे, पण असा सोलानी बांधतो मुसळाने हाणतो म्हणे घेऊन. काय वारकरी म्हणे असं? अहो खरंच वारकरी बाबा, मी तुमच्यासारखी सातवी घरातली, माझा बाप की त्या ठिकाणी वारकरी, म्हणून मला तुमची दया आली, पटकन तो यायच्या अगोदर निघून जा. वारकरी म्हणला जर सोलानी बांधून मुसळाने आणत असेल तर कशाला इथे राहायचं आपल्याला. वारकरी परशी खांद्यावर टाकली, जे वारकरी उचल त्या पांडाने निघला महाराज गावाच्या बाहेर. तेवढ्यात हे आलं, बैल गेलं बांधलं गेलं. बैठकीत पाहिलं वारकरी दिसत नाही. अहो काय वारकरी तुमची असली असती का वारकरी? झालं काय झालं काय? काय म्हणे हरिपाठ मागाव, ज्ञानेश्वरी मागाव, वाचण्याकरता, गंध मागाव लावण्याकरता. मग काय नाही, सोलन मुसळ मागायला लागलं म्हणे. तो म्हणला लागत असन बिचाऱ्याच्या घरी नसन, आपली तर किती सोला येतात, मुसळ आपण दुसरा आणू, द्यायचं ना म्हणजे तुम्ही द्या. याने ती खुटीवर अडकलेली मोठी सोल घेतली, मुसळ घेतलं, वारकरीच्या दिशेने निघला. गेला होता हात्या दिशेने गेला, वारकरी गावाच्या बाहेर पडला होता याच्या धाकत धाकत. तो लांबूनच गेला, मोठ्याने म्हणला, ओ वारकरी बाबा, ही सोल आणि हे मुसळ. तो म्हणला बाईच खरं आहे रे बाबा. वारकऱ्यांनी जे धोतर खोसलं, जे पळालं, तर पुन्हा वारकरी मागे आला. याला विसंगत म्हणतात. नवरा एका विचाराचा, बायको एका विचाराची असेल तर त्या संसारामध्ये सुख लाभत नाही, अशी विसंगत असते. विसंगत कोणाच्या संसारात घडू नये, पण प्रारब्धाने घडल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. तिसरी जी आहे ती सुसंगती आहे. सुसंगती सदा घडो, सज्जन वाक्य कानी जडो. सुसंगती कोणती महाराज? संतांचे संगती म्हणून. सुसंगत म्हणजे संतांची संगत आहे. संतांच्या संगतीत गेलं रे गेलं. सज्जन संतन संतन जनमकी सार्थक कचू करले. म्हणून संगत सज्जनाची केली पाहिजे. सज्जनाच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये काही नाही केलं तरी उद्धार होतो, आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये काही नाही केलं तरी पतन झाल्याशिवाय राहत नाही. संत संगतीने 3 लाभ. खाणे को मिष्टान्न आहे का नाही, हर कोई लागत पाव, अखेर वैकुंठ मी जा. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. म्हणून संतांची संगती आराक्षण तिने होय महत पापाची धुनी होत असते संतांच्या संगतीमध्ये. संतांची संगती अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची. म्हणून सुसंगती म्हणजे संतांची संगती त्या ठिकाणी घडली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये लाभ आहे. जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरून येत असताना 4 चोरांनी अडवलं महाराज. एक जण म्हणला तुकाराम महाराजाला कशाला अडवलं, काय त्यांच्याकडे? कारण तुकाराम महाराज कसे येतो, आम्ही सदैव सुडके जवळी घर चंद्रमोरी, चुलीवर हरळी केळीवर नारळी. काय तुकाराम महाराजाकडे? तो म्हणला महाराजाकडे काही नाही, चोरी करायला घेऊन आपण देव गावात यायला, कामाला येतील आपल्याला. महाराजांना बरोबर घेतलं. महाराजांना सांगितलं, महाराज आमच्या आमच्या सावकाराच्या घराचा वाडा तुम्हाला सगळं सगळं माहितीये, मागच्या दरवाज्याने वर जा, आम्ही वर गेल्यावर जडजड वस्तू खाली टाका जरा, कारण आम्हाला काही लय माहित नाही. महाराज म्हणले काय हरकत नाही, आज जर देवाला अशा पद्धतीची या देहाकडून सेवा करायची असेल तर ते करू आपण, कारण हा देह तुमच्या सेवेकरता उपयोगाला चालला. काय महाराज?
यालाच म्हणतात भक्त आईचे जाना जे देही उदासीन. आज देवाची इच्छा म्हणून सावकाराच्या वाड्यावर चढले. चोर म्हणले महाराज जड जड वस्तू टाका. आता चोराची भाषा संताला कळत असते का? जड वस्तू म्हणल्यानंतर पाटा उचलला खाली टाकला, वरवाटा उचलला खाली टाकला, उखळ उचलला. अरे बापरे म्हणजे मारते गड्या म्हणजे आता आपल्याला. चोरांनी भाषा बदलली म्हणजे महाराज हलक्या हलक्या टाका. हलक्या टाका म्हणजे कपडे वाळू घातलेले होते ते खाली टाका. म्हणजे दोन्ही भाषा कळत नाही, आपण वर चाला. हे चोर वर गेले आणि कपाट त्या ठिकाणी इकडे तिकडे शोधू लागले. तेवढ्या 3 वाजले. महाराजांचा काकड्याचा टाइम झाला. सावकाराचा देवारा दिसला. महाराज तिथे गेले आणि महाराजांनी काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभास समयोपातला, वैष्णवांचा मेळा करून पारी लागला. वाळवंटापासून सुरवरांची दाटी उभे. सावकार उठून पाहिलं तर बाबा 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 धन्याजी दिन झाले संता, संत येते घरा तोची दिवाळी. महाराज तुम्ही घरी आणि ते बी देवाऱ्यापासून पुन्हा काकडा म्हणजे एकटा नाही 4 टाळकरी येत तिकडं. 4 चोर चोरी करत होते. येऊन बसले. त्याला का काकडा येत होता का पण नुसते टाळ्या वाजायला लागले. सावकारांनी सांगितलं आता जायचं नाही. गरम पाणी आंघोळीला ठेवलं. उठणं लावून आंघोळी घातल्या. जायचं नाही म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. त्यांना जेवण्याकरता ताटं वाढले आणि ताटं वाढल्यानंतर त्यांना दक्षिणा म्हणून 10,000 रुपये ठेवले. हो म्हणा तुमच्या थोडे खिशातले चालले. ठेवल्यानंतर चोर रडायला लागले. महाराज पश्चाताप झाला. सावकार म्हणला चुकलंय का महाराज काही? जरा टाळकरी रडायला लागले. तुमची पाकिट जरा कमी भरलेत गेले का काय? सांगितलं काही म्हणले तसं नाराजी नाही. त्यांनाच विचारा काय. चोराने कबुली दिली. म्हणजे पश्चाताप झाला आम्हाला, कारण आम्ही चोरी करण्याकरता आलो होतो पण तुकोबारायांच्या संगतीमध्ये आमचं मन परिवर्तन झालं. जर आम्ही चोरी केलो असतो, पकडले गेलो असतो तर आम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या आता आमच्या हातापायामध्ये बेडे असत्या पण संतांच्या संगतीमध्ये पुरणपोळ्या आणि 10,000 रुपये त्या काळामध्ये दक्षिणा आली. महाराज आमचं मन परिवर्तन झालं. तुकोबाराच्या चोरीच्या निमित्ताने संगत घडली तर चोरामध्ये परिवर्तन झालं. याला संत संगती म्हणतात. याला संगत म्हणून देव वशे चित्ती त्यांची घडावी संगती. तेव्हा मला काय आवडत असेल तर हेच आवडतं. विठोबार कुमार